खाली या ऍप्लिकेशनवर क्लिक करा आणि अपलोड करा आपल्या परिसरातले खराब रस्त्यांचे फोटो आणि त्यावर मागवा लोकांचे स्लॅब. ज्या रस्त्यावर पोस्ट होतील सर्वाधिक स्लॅब तो ठरेल विजेता. आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींना आणि ठिकाणीला सणसणीत कानाखाली झी 24 तासचा विशेष उपक्रम. मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम आपल्या आयुष्यात आणि इतरांच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करता येईल, याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, याबद्दल तुमच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. आजचा आनंदाचा पासवर्ड आहे, तुम्ही असं बोलताना नेहमी ऐकलं असेल बघा, की या माणसाला ना काही कॉमन सेन्स नाहीये. मला असं म्हणायचंय, आपल्या आयुष्यामध्ये कॉमन सेन्स असणं हा सुद्धा खूप मोठा आनंदाचा पासवर्ड आहे. मी असं का म्हणतोय त्याची काही मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. एक 15 दिवसापूर्वीचं उदाहरण आहे. आपण रात्री झोपल्यानंतर शक्यतो असं झोपेत असताना जर फोनची रिंग वाजली तर आपण घाबरत उठतो. का? कारण मध्यरात्री येणारा फोन हा शक्यतो कुणीतरी गेल्याची बातमी घेऊन येत असतो असा समज नाही, अशी एक शक्यता असते. त्या दिवशी 15 दिवसापूर्वी असं झालं, एकदम फोन वाजला. मला त्या झोपेच्या तंद्रीत कळालंही नाही किती वाजलेत काय. पहिलं मी काय केलं तर तो घाबरत म्हणजे मनात ते ना की अरे रात्रीचा फोन आलाय. मी जरा थोडंसं बाहेर बघितलं, काळोख दिसत होता. म्हटलं रात्र आहे एवढं नक्की. आणि फोन उचलला आणि म्हटलं कोण बोलताय? तर पुढनं आवाज आला, देशमुख सर बोलतायत का? म्हटलं हां. ते शिवचरित्रावर बोलतायत तेच देशमुख सर का? म्हटलं हां. म्हणजे मला ना सर ते पुरंदरच्या तहाबद्दल एक विचारायचं होतं. मला कळेल ना किती वाजलेत. म्हणजे मलाच शंका यायला लागली की अरे आपण दुपारी झोपलो नव्हतो ना, आणि असं संध्याकाळ झाली असावी आणि पाऊस काळोख करून आला असावा, अशी तर काही स्थिती नाही ना. मीच त्यांना विचारलं किती वाजले तो? तर म्हणाले 3. म्हटलं कधीचे? तर म्हणे रात्रीचे. म्हटलं तुम्ही कुठून बोलताय? म्हणे मी CST स्टेशनवर आहे, आमचा एक मित्रांचा ग्रुप आहे, आम्ही आपली वाट पाहत बसलोय ट्रेनची आणि आमचा विषय निघाला होता इतिहासावर. तर पुरंदरच्या तहाबद्दल एक शंका आहे, आम्हाला आमच्या सगळ्यांचं एकमत होईना. तुमचा नंबर होता, म्हटलं यांचा मगाचपासून वादविवाद चाललाय, तर एकदा त्याचा पर्दाफाश करावा आणि तुम्हालाच विचारावं म्हणून फोन केलाय. मला त्याच्याशी काय बोलावं तेच कळेना. मी त्याला म्हटलं आपण सकाळी बोलूया, आता ठेवू का फोन मी? असं म्हणून मी फोन ठेवला. नाही तर पुन्हा अर्ध्या मिनिटात फोन. मला म्हणाला, अहो मला असं वाटतं तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर दिलं असतं ना, मग आता नटखटासी खट आणि उद्धटासी उद्धट. मग मी त्याला म्हटलंच, अरे तुझ्या मते राहू दे बाजूला, आता तुझं मत बाजूला कर आणि ठेवून दे फोन. आणि असं करून मी तो फोन स्विच ऑफ केला. म्हणजे अशा पद्धतीनं फोन करणारी जी माणसं आहेत, कॉमन सेन्स नसणारी, ती माणसं किती जणांच्या आयुष्यातला आनंद घालवत असतील ना. बरं कसं असतं माहितीये का, हा फोन जो आला होता तो शुद्धीत होता. कधी काही माणसं तर म्हणजे कधी मला असं वाटतं ना की आपण फोन नंबर देतो एकाला, व्याख्यानानंतरही मी तो देतो. अपेक्षा काय असते की बुवा इतिहासाबद्दलची काही चांगली माहिती, काही जणांकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यातून संवाद साधला जाईल, त्या भागातली माहिती कळेल, हे सगळं होतं. पण कधी त्या सगळ्या गोष्टी अंगाशी अशा येतात. मी शिवजयंतीला अंबाजोगाईला व्याख्यानाला गेलो होतो. सकाळचं कॉलेजवरचं व्याख्यान होतं तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजवर. ते अक्षय लोमटेनं तिथे आयोजित केलं होतं आणि मी त्याच्या घरीच दुपारी जेवायला आलो व्याख्यान आटोपल्यानंतर. मला तामलवाडीतनं एक फोन आला, सोलापूर जवळची तामलवाडी. एक तामलवाडीत साधारणतः 15 दिवसापूर्वीच अगोदर एक व्याख्यान झालं होतं, तिथनं फोन आला. बरं, फोनवर आपल्याला पहिल्यांदा आवाज ऐकल्यावर पुढचा माणूस कसा आहे ते कळतं. मी फोनवर त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या अर्ध्या मिनिटात लक्षात आलं की यांनी मराठी भाषेत सांगायचं तर रात्री जोरदार ढोसलेली आहे, रात्रीची उतरलेली नाहीये, अशा अवस्थेतला माणूस तो तिथनं बोलत होता. बरं, माझी अवस्था अशी होती
मी त्या संयोजकांच्या घरी जेवायला बसलोय. माझ्या उजव्या बाजूला इंजिनिअरिंगचे प्राचार्य, डाव्या बाजूलाही संयोजक, असे सगळे आहेत. फोन वाजतोय. मी पहिल्यांदा फोन कानाला लावला आणि मी म्हटलं कोण बोलतंय. मग पुन्हा तो अर्ध्या मिनिटात मला लक्षात आलं काय चाललंय. मी त्यांना एवढंच म्हटलं मी जेवण करतो, आपण नंतर बोलू. फोन ठेवला. पुन्हा दुसरा घास मारतोय, परत फोन आला. फोनवर डायरेक्ट दरडावणीचेच सुरात. वाजले होते दुपारचे 2 आणि पहिलाच प्रश्न, संध्याकाळी 6 वाजता आमच्याकडे शिवाजीराजांवर व्याख्यानाला येणार का? मी त्यांना म्हटलं अहो जेवण झाल्यावर आपण बोलू. तर पुढचं वाक्य, शिवाजी महाराज महत्वाचे आहेत का जेवण महत्वाचं आहे? आता हा पठ्ठ्या पोटभर जेवला असेल आणि मला जेवतानाच्या वेळेस मला विचारत होता की शिवाजी महाराज महत्वाचे का जेवण महत्वाचं. आता मला याला काय सांगावं? का त्याला असं सांगावं अरे शिवाजी राजेही जेवत होते, शिवाजी राजांचे मावळेही जेवत होते, जेवल्याशिवाय लढणार कसं? पण तो ऐकण्याच्या बेतातच नव्हता. मग अशांसाठी काही काही युक्त्या कराव्या लागतात. मला कळलं की आता याचा फोन आपण बंद केला की हा परत खतावत राहणार. मी म्हटलं ठीक आहे आपण बोलू. शेजारच्यांना भासून दिलं की फोन बंद केलाय आणि तो चालू फोन तसाच ठेवला खिशात. म्हटलं बोल तुला काय बोलायचं ते, आणि जेवण आटपून घेतलं. करणार काय? असेही काही नमुने भेटतात. काही काही तर हे मी नमुने का सांगतो माहितीये का? मला हे सांगत असताना दासबोधातल्या समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगितलेत ना, त्यात त्यांनी सांगितलीत की मूर्ख लक्षणं का वाचावीत, तर त्याच्यामुळे आपण हे करू नये हे कळतं. तसं आपण काय करावं हे करण्यासाठी अगोदर काय करू नये आणि कसं असू नये हे जर कळलं तर आपण इतरांच्या आयुष्यात नक्की आनंद देऊ शकतो ना. कारण दुःख देणार नाही म्हणजे आनंद देणारच की. दुसरं एक माझं सांगणं आहे, कॉमन सेन्स मध्ये कोणती गोष्ट असते, दुसऱ्याचा वेळ खाऊ नये. वेळ ही अशी गोष्ट आहे की जी परत येऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतलेत ना, तुम्ही त्याला ते परत द्याल. पण एखाद्याचा वेळ घेतला तर तो वेळ तुम्ही कशानेही परत देऊ शकत नाही. आणि तुम्हाला आठवत असेल खेडोपाड्यात तर हे भरपूर होतं. लोकांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन इतकी मजा वाटत असते किंवा त्यांचा वेळ असतो. म्हणजे तुम्ही त्यांना विचारलात ना आज कसं इकडे आलात, काही नाही रविवार सुट्टी होती, मधला वेळ मोकळा होता, म्हटलं चला तुमच्याकडे जाऊया गप्पा मारायला. अरे तू तुझ्या मोकळ्या वेळात आलाय, पण त्यावेळेस पुढचा माणूस मोकळा असेलच याची शाश्वती काय? बरं त्यांची अपेक्षा ही असते की आलात तर गप्पा मारल्या पाहिजेत. बरं गप्पा या कुठल्या बौद्धिक होतील, काही चांगल्या होतील असंही नाही. एक गप्पा इकडच्या, दुसऱ्या गप्पा तिकडच्या, म्हणजे त्या गप्पांनाही काही अर्थ नाही. आणि आपण अस्वस्थ झालेलो असतो की गावाकडचा आहे, नात्यातला आहे. बरं आपल्याकडे पद्धतच आहे ना की म्हणजे आपल्या तिथे आलेला माणूस हा जणू देवाचं रूप आहे असं म्हणून आपण त्याला असं थोडी म्हणतो की नाही जा तू तुझ्या घरी जा, आता मला झोपायचंय, आता मला वाचन करायचंय, आता मी तुझ्याशी बोलणार नाही, असं नाही म्हणताय. माणसांवर ज्यांचं प्रेम आहे असं तर त्या माणसांना नक्कीच बोलता येत नाही. हा खडूसपणा करून जी अगदी काय म्हणता येईल शिस्तीचा बाणा बाळगणारी माणसं आहेत ती कडकपणे सांगू शकतील, त्यात चूक आहे असं नाही, ज्याचा त्याचा स्वभाव असतो. पण मग अशा लोकांच्या वेळेस वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागतात. तुम्हालाही सांगून ठेवतो, तुम्हाला उपयोगी पडतील बघा, म्हणजे तुमच्या आयुष्यातला आनंद जाणार नाही. नाही तो होतं काय, तो पठ्ठ्या तासभर बसतो आणि तासभर आपण अस्वस्थ असतो की अरे जे करायचं ठरवलंय ते तासभरात आपल्याला करता येईना. म्हणून त्याला फार चांगल्या युक्त्या आहेत. मी त्या करूनच ठेवल्यात घरात माझ्या. कधी कधी पुस्तकं लावायची असतात. पुस्तक लावण्याचं काम असतं. बरेच दिवस आपण पुस्तकं कपाटातली पाहिलेली नसतात. काही पुसणं असतं पुस्तकांवर, धूळ जमा झाले काय. मला जर असा एखादा त्रास देणारा माणूस आला की जो जागचा हाले ना, तर त्याला उत्तम, त्याचाही वेळ फुकट जाऊ नये, आपलाही नाही. आपण सरळ पुस्तकं काढायची, साफ करत बसायचं, एक एक व्यवस्थित लावायचं आणि त्याच्याशी गप्पा मारत बसायचं. नाहीतरी एरवी हे सगळं करायला कंटाळाच येत असतो ना. बरं झालं गप्पा मारायला कोणीतरी भेटलंय ना, म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो. So, दुसरा एक उपाय तर खूप चांगला आहे. सीडी वगैरे आपल्या चांगल्या असतातच, त्यातल्या त्यात ओशोची वगैरे सीडी असली आणि असं आलं असेल की ज्याला काही ऐकण्यात काही वाचण्यात अजिबात काही रस नाही,
ओशोचं एखादं पुस्तक काढायचं, त्याला द्यायचं, आपल्याकडे पण ठेवायचं, त्याला म्हणायचं हे तू वाच, हे मी वाचतो, बघ किती छान पुस्तक आहे. त्याचा नाही इफेक्ट झाला तर ओशोची सीडी लावायची आणि त्याला म्हणायचं ऐक. जर कोणतीही सीडी व्याख्यानाची असेल, कसली असेल, कुठलीही लावायची आणि त्याचा आणि व्याख्यान या प्रांताचं त्याचं काही जमत नसेल ना, तर मी तुम्हाला सांगतो तो 2 मिनिटं त्याला गुदमरल्यासारखं होतं, त्याला अस्वस्थ झाल्यासारखं होतं आणि तो तिथनं वाट काढायला घरी जायला निघतो. तुमचंही काम भागतं आणि समजा तो थांबलाच तर तुमचाही वेळ फुकट जात नाही, त्याचाही जात नाही, कारण त्यानं सुद्धा काहीतरी चांगलं ऐकलेलं असतं आणि त्यानिमित्तानं तुम्हीही चांगलं ऐकलेलं असतं. माझं म्हणणंच आहे, या ज्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत की कुणाचाही वेळ खाऊ नये, हे जर आपण पाळलं तर आपण कुणाच्या आयुष्यात दुःख निर्माण करू शकत नाही. अजून एक कॉमन सेन्सची गोष्ट खेडोपाड्यात आणि त्या भागात अतिशय आढळते. कोणती? बाजार असेल ना, बाजार, तर त्या बाजारामध्ये 4 व्हीलर गाडी, मग ती स्कॉर्पिओ असेल, कुठली असेल, अशी मोठीच्या मोठी गाडी बाजारात मध्येच लावून निघून जाणार आहे आणि पाठीमागे ट्रॅफिक झाली आहे, पाठीमागच्या गाड्यांना अडथळे होतात याचा विचार न करता बिनदिक्कीतपणे जाणारी काही माणसं असतात. आणि ती एका विशिष्ट ठराविक जमातीची म्हणजे त्या अर्थानं जमात नाही म्हणत बरं का मी, पण एका विशिष्ट पठडीतली असतात. ते कोणत्या तरी संघटनेचे अध्यक्ष असतात, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नेते असतात आणि त्यांना असं वाटत असतं की अरे आपली गाडी आहे, आपल्याला कोण बोलणार आहे, असा त्यांचा भ्रम असतो. भ्रम. मी भ्रम हा शब्द का वापरतोय? कारण त्यांना त्यांच्या तोंडावर कोणी बोलत नसतं, मागे बोलतात. पण मागे बोलण्याचं सोडा, पण लोक जो त्यांचा राग आहे ना, राग, ते कधी व्यक्त करतात माहितीये? जर यदा कदाचित तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात आणि तुम्ही अशी गाडी आडवी केल्यामुळे पाठीमागे ज्यांना ज्यांना थांबावं लागलंय ना, त्यांना त्यांना तुम्हाला मतदान करताना आठवत असतं, अरे याची गाडी पुढे होती का? मग त्याचं जे बटन दाबलं जातं ना, ते तुम्ही सोडून दुसरं कुठलं तरी दाबलं जातं आणि मग रिझल्ट लागतो ना, तेव्हा जर आत्मपरीक्षण केलं तर तुम्हाला हाही एक मुद्दा मिळेल की या ज्या आपल्या वाईट सवयी आहेत ना, त्याच्यामुळे आपण निवडणुकीत हरलेलो आहोत. आणि लोक, आणि माझं म्हणणंच असं आहे, ज्यांना राजकारण करायचं ना त्यांनी लोकांना सांभाळलं पाहिजे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी खरंच कॉमन सेन्सच्या आहेत. काही जण स्वतःच्या गाडीमध्ये टेपचा आवाज इतका मोठा करत असतात की यांच्या एकट्याकडेच गाडी आहे आणि यांच्या एकट्याकडेच टेप आहे की काय. एसटीतून जाताना तर काही काही मोबाईलवाले महाभाग असे असतात की इतक्या मोठ्या आवाजात तो मोबाईलचा आवाज आणि त्या एसटीची खडखड मोठी, म्हणजे खेडोपाड्यातल्या रस्त्यातनं त्या खड्ड्या, म्हणजे रस्त्यामध्ये खड्डे शोधत का खड्ड्यात रस्ता शोधत अशी चाललेली एसटी, म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं स्वयंचलित वाहन चाललेलं असतं आणि त्यात त्या खड्ड्यांचा आवाज, एसटीचा आवाज, एसटीचा दरवाजा उतरल्यावर ज्या जोरात लावतात तो आवाज आणि इकडे हा मोबाईलचा आवाज, जत्रा भरल्यासारखं वाटत असतं. एखादा आजारी पेशंट असेल, ज्याचं थोडं डोकं दुखायला लागलंय, त्याचं तर अख्खं दुखायला लागतं, असंही काही होत असतं. या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला खरंच असं वाटायला लागतं की या काही कॉमन सेन्सच्या गोष्टी आपण जर आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला तर आपण खरंच इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. राजकीय लोकांना ही खूप सवय असते. आता हा कार्यक्रम ऐकणारे काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी हे आवर्जून मी सांगतो या गोष्टींचा उल्लेख करा. कधी काय होतं की रस्त्यावर नेमकी वळणाचा रस्ता असतो, वळण असतं आणि तिथेच एक मोठी जागा रिकामी असते की जिथे मोठा काहीतरी बॅनर लागू शकेल आणि अशा जाग्यामध्ये मोठ्या आकर्षक पद्धतीनं नेते आणि त्या बॅनरच्या खाली इतक्या जणू कार्यकर्त्यांचे फोटो असतात ना की आपण यांना पाहिलंत का अशी काही जाहिरात करायची की काय, अशा पद्धतीचं आणि मोठा झळकणारा फोटो, ठळक नजर जाईल असा रस्त्याच्या कडेला. विचार करा, हे लावणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की अरे रस्त्याचं वळण आहे,
त्या वळणावर गाडी चालवत असताना साहजिकच एवढा आकर्षित असलेला फोटो तुम्ही तिथे लावलायत, मोठा बॅनर बनवून, चालवणाऱ्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. तो पाहू शकतो आणि ते वळण आहे. आणि त्या वळणावर जाणारा तुम्हीच नाही. एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटमध्ये तुमचा कोणी नातेवाईक पण असू शकतो. आणि त्या नातेवाईकाचं जर त्या ऍक्सिडेंटमध्ये काही बरं वाईट झालं तर त्या बरं वाईट होण्याला तो बॅनर जबाबदार असेल. तुम्ही त्याचा खून केलेला असणार आहात. अप्रत्यक्षरित्या तुम्ही खुनी असणार आहात. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की बॅनर लावण्याबद्दल माझा विरोध अजिबात नाही. माझं म्हणणं आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत लोकांसमोर आल्या पाहिजे, यायला हव्यात, पण त्या कुठल्या ठिकाणी लावाव्यात. हायवे असेल, रस्ता क्रॉस करण्याची जागा आहे, छोटी मुलं रस्ता क्रॉस करायला जात आहेत, उजव्या बाजूला त्यांना बॅनर दिसतोय, गाडी दिसत नाही, ऍक्सिडेंट होत आहे, अशाही गोष्टी बॅनरमुळे होत आहेत. लावणाऱ्या पक्षांनी, लावणाऱ्या नेत्यांनी याचा जर विचार केला तर नेते म्हणजे समाजसेवा करण्यासाठी आपला पक्ष आहे, लोकांचं काहीतरी चांगलं करण्यासाठी आपला पक्ष आहे, हे जर आपल्या मनात असेल तर तुम्हाला या कॉमन सेन्सच्या गोष्टी नक्की कळतील. अशा खूप गोष्टी आहेत. माझं म्हणणं आहे या मीच सांगितल्या पाहिजेत असं नाही. तुम्हाला सगळ्यांना हे कळत असतं, समजत असतं. आपण जर त्याचं बारकाईनं निरीक्षण केलं, स्वतःवर लक्ष ठेवलं आणि जर स्वतःचं आपण निरीक्षण करत राहिलो तर आपल्याला कळू शकतं की आपण किती चुकतोय. पेपरचं पण असं असतं, कधी तुम्ही रेल्वे स्टेशनला पेपर वाचत बसलात ना की कडेचा माणूस येतो आणि तो तुमच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. बरं, तुमचं अवस्था अशी असते की तुम्ही एक अर्धी बातमी वाचताना ती 7व्या पानावर असते. उलटताना असं वाटतं अरे तो ती बातमी वाचत असेल तर आपण कसं उलटायचं. मग शेवटी कधी कधी कंटाळून त्याला त्याच्या ताब्यात तो पेपर द्यावा आणि दुसरा विकत आणून घ्यावा, तेव्हा मुक्तता. असंही होत असतं. तुम्ही तुमचं निरीक्षण करा, चांगल्या सवयी लावून घ्या. कॉमन सेन्स आपल्यामध्ये असलाच पाहिजे, तो तुम्हाला इतरांना आनंद देईल. धन्यवाद.